पूर्णा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 4 स्थानकाबाहेरील प्रांगणात दयासागर संस्थेच्या वतीने अनाथांची आई मदर तेरेसा नाताळ येशू जन्मोत्सव निमित्त अन्नदान करण्यात आले। दयासागर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय नारायण कदम यांनी नेहमीप्रमाणे मागील 25 वर्षापासून अन्नदान करत असतात। याही वर्षी नाताळ सणानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम रेल्वे स्टेशन पूर्णा येथे नेहमीप्रमाणे घेण्यात आला। यावेळी पुण्याहून प्रमुख उपस्थिती फादर लॉरेन्स जाधव यांच्या पत्नी रोजली लॉरेन्स जाधव उपस्थित होत्या। यावेळी अन्नदानाचा कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे चक्रवर्ती वाघमारे, नगरसेवक अब्दुल मुजीब मोहम्मद शेठ, चेतानंद वाघमारे, अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विक्की जेम्स, लूद जोसेफ, मोहम्मद शफी, दीपक भालेराव, राजू राजभोज यांनी परिश्रम घेतले, तर फादर लॉरेन्स जाधव व रोजली जाधव यांनी नारायण कदम यांच्या संस्थेचे व त्यांच्या मित्रपरिवाराचे हार्दिक आभार मानले। तर त्यांना पुढील वाटचालीस तथा नवीन वर्षाच्या व नाताळ सणानिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या। तर ख्रिसमस, नाताळ व येशू जन्मोत्सव पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आला। सर्वांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ख्रिसमस हा सण आज बरेच लोक चर्चेसमध्ये करत आहेत। दयासागर ही संस्था जी आहे, संस्थापक नारायण दादा त्यांची टीम, ते सगळे जे उपस्थित आहेत, हे सगळे मान्यवर जे आज या ठिकाणी आलेले आहेत, हे सर्वांनी मिळून या ठिकाणी असा उपक्रम आज जवळजवळ 22 वर्ष झाले की या स्टेशनवरती, पूर्ण ह्या स्टेशनमध्ये छोट्यापासून सुरुवात करून आज जवळ 100 किलो जेवणाचं व्यवस्था या ठिकाणी करतात, जेणेकरून ख्रिसमस निमित्त गोरगरीब लोक जे आज जेवणापासून वंचित असतील, तर अशा लोकांना एक नाताळ ह्या निमित्ताने त्यांना पोटभर अन्न मिळावं, या माध्यमातून त्यांनी हे उपक्रम आज या ठिकाणी केलेला आहे। म्हणून ह्या टीमचे आणि हे सर्व सहयोगी त्यांच्याबरोबर जेवढे आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि इथे जमलेले प्रत्येकांसाठी त्यांनी इकडं बायबलची कॉपी ठेवलेली आहे, फ्री आहे, आणि जेवणाची व्यवस्था फ्री केलेली आहे सर्वांनी या ठिकाणी। आणि आज बरेच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो आणि बघत असतो, पण प्रत्येक ठिकाणी काय होतं की आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये सगळे लोक चर्चमध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा, सगळे आपलं आनंद उत्सव करत असतात। पण या ठिकाणी बघतो, आज बरेच वेळेस मी आलो या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहिलं की गोरगरिबांसाठी ते उभे असतात। आणि ख्रिसमस हा सण घरात न करता आज लोकांमध्ये येऊन करण्याचा सण आहे, लोकांना भेटण्याचा सण आहे। आणि परमेश्वर जो आहे सर्व जगासाठी आलाय, कारण योहान 3:16 मध्ये लिहिले, परमेश्वर सर्व जगावरती प्रेम करतो आणि येशू ख्रिस्त त्याच्यासाठी या जगामध्ये आलेला आहे, कोणाचा नाश न हो, तर प्रत्येकाला सार्वकालिक। या 2 शब्द बोलून माझे शब्द आणि तुमचा आभार मानतो। क्रिसमस निमित्त सर्वांना शुभेच्छा द्या। हाँ, क्रिसमस का से सबको शुभेच्छा। क्रिसमस का से सबको शुभेच्छा। आणि पुन्हा एकदा सर्वांना नाताळ आणि ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व जेवढे लोक आमचे पूर्णामध्ये आहेत ते आणि पूर्णाच्या बाहेर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये जेवढी आमची लोक आहेत आणि प्रत्येक मानवाला आम्ही एक संदेश देऊ, हा ख्रिसमस सर्वांना आशीर्वादाचा आणि आनंदाचा आणि त्याने दिला अशासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन भेटावे। तो यहाँ पे ऐसा लिखा है कि देवा ने जगह पर प्रीति के लिए, उन्होंने क्रिश्चियन लोगों पे नहीं किया, ना तो आप लोगों पे किया है ना, सब लोगों पे समान प्रीति किया। तो यीशु मसीह आए थे प्रेम का संदेश देने को, उन्होंने सबसे प्यार किया और हम लोगों ने भी वही करना चाहिए, प्यार एक दूसरे को बांटना चाहिए और एक दूसरे का ख्याल रख के चलना चाहिए। जैसे आज ये जो है, आज ये जो संस्था ये जो संस्था है, ये अपना प्यार जता रही है। जैसे यीशु मसीह ने उनको सिखाया कि हमको एक दूसरे से प्यार करना है, वैसे वो उनके प्रेम के चलते आज इन्होंने ये अरेंजमेंट किया है। और कोई भेदभाव नहीं है इसमें, देखो कोई भी आ सकता है, कोई भी जा सकता है, कोई भी इसका आनंद उठा सकता है। इसलिए इस संस्था को बहुत हम हार्दिक शुभेच्छा देते हैं हमारी ओर से, कैसे बढ़ते जाए और अच्छे से काम करे। आप लोगों का भी सहभाग उनको हमेशा मिले और आप लोग भी उनको हमेशा अपने मीडिया में चलाएं और उनका मान बनाए रखें, ऐसी प्रार्थना करते हैं। आप सबको मेरी क्रिसमस।